नाही का झालं आता ऐका एक मुलगा आणि एक मुलगी त्या ठिकाणी दोघच 5 मिनिटं थांबाया झाला आता कीर्तन झालं. एक मुलगा आणि एक मुलगी दोघ जण त्या ठिकाणी दोन्ही बहीण भाऊ. पण तो माणूस पहिल्या वर्षापासून त्या मुलीचा वाढदिवस साजरा करायचा. बाप सांगतो तुम्हाला इकडे लक्ष द्या नाही का. त्याला फार मोठं त्या ठिकाणी हाऊस पोरीच्या वाढदिवसाची नाही का. आणि आजही बापाचं प्रेमच पोरीमध्ये जास्त असतं. कारण मला पण मुलगी आहे. काय परिस्थिती असते सांगू का. असं जर त्या ठिकाणी गेलं एका नवरा बायको जर कपड्याच्या दुकानामध्ये गेले तर ती पोरगी सांगते त्या ठिकाणी साड्या फेकतो तो दुकानदार. बाप सांगतो ते मला इथं लक्ष द्या. तो दुकानदार साड्या फेकतो किंवा ड्रेस फेकतो. हा ड्रेस केवढ्याचा आहे 5,000चा. तेवढ्यामध्ये ती पोरगी म्हणते हा 5,000 रुपयाचा ड्रेस मला पसंत आहे. तेवढ्यामध्ये तिची आई म्हणते बाळा तुझ्या बापाची पांगडी आहे एवढा महाग नको सांगू. तेवढ्यात तो माणूस आपल्या बायकोकडे डोळे वाचून पाहतो. तू नको मध्ये शहाणपणा करू. तिला जेवढ्याचा घ्यायचा तेवढ्याचा घेऊ दे. मी आहे तोपर्यंत माझ्या लेकराला मी कमी नाही पडू देणार. हा बाप असतो लक्षात घ्या. इकडे लक्ष द्या. असं दरवर्षी तो वाढदिवस साजरा करायचा. बाप सांगतो तुम्हाला. आणि असा वाढदिवस साजरा करत असताना पोरगी 18 वर्षाची कधी झाली हे त्या बापाला नाही कळालं. 18 वर्षाचं ते लेकरू झालं. आणि सुंदर पैकी त्या ठिकाणी बापाने विचार केला लग्न करू. आणि एक दिवस पोरीला त्या ठिकाणी बापाने जवळ बसवलं. बाळा छकुली इकडे. काय पप्पा. सांगितलं बाळा माझी इच्छा आहे लग्न करून टाकावं. 12वी होईल तुझ्या हातात. पोरीचे डोळे पाणावले. आपल्या बापाचा हात आपल्या हातात घेतला. डोळ्यातलं पाणी टळकन बाहेर आलं. सांगितलं पप्पा दरवर्षी तुम्ही माझा वाढदिवस साजरा करायचे. दरवर्षी काहीतरी गिफ्ट घ्यायचे मला. आणि मला माहिती आहे तुम्ही एकदा निर्णय घेतला तुम्ही तो मागे घेत नाही. काही हरकत नाही पप्पा तुम्ही जसं म्हणाल तसं. पण आता माझा वाढदिवस 2-3 महिने झाला. तुम्ही माझं लग्न करणार आहे. कदाचित शेवटचा वाढदिवस माझा तुमच्या घरी असेल आता. मग शेवटच्या वाढदिवसाला मला काय गिफ्ट घ्याल पप्पा तुम्ही. थोड्यात बापाच्या डोळ्यात पाणी आलं. सांगितलं बाळा नक्की त्या ठिकाणी मी तुला काहीतरी घेईल असं सांगितलं. दोन्ही बापलेकाचं बोलणं झालं. 2-3 दिवसानंतर पोरगी शाळेतून आली. अचानक त्या ठिकाणी पोरीला चक्कर आले. पोरगी एकदम खाली पडली. खाली कोसळल्याबरोबर तिच्या तोंडातून रक्ताची गुळणीच बाहेर आली. नंतर अँब्युलन्स पाहिली. त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये नेलं. आयसीयू मध्ये पोरीला ठेवलं. 2-3 दिवस पोरगी आयसीयू मध्ये राहिली. आणि आयसीयू मध्ये पोरगी त्या ठिकाणी 2-4 दिवस राहिल्यानंतर परिस्थिती अशी झाली तिला सगळं कळत होतं पण बोलता येत नव्हतं. नुसते त्या ठिकाणी अशी पाहत होती. डोळे शांत लावून बंद डोळे त्या ठिकाणी शांत झोपलेले. अचानक तरी डोळे उघडायची. तेवढ्यात तो बाप आयसीयू मध्ये आला. डॉक्टर साहेबाला विचारलं डॉक्टर साहेब काय झालं माझ्या लेकराला. सांगायला त्या ठिकाणी तिला सगळं ऐकायला येत होतं पण तिला बोलता येत नव्हतं. तेवढ्या डॉक्टरांनी त्यांचा हातात हात त्या ठिकाणी घेतला. सांगितलं दादा फक्त तुम्ही आता धीर धरा शांत राहा. कारण आता त्या ठिकाणी मी पाहिलंय तुमची मुलगी वाचली तर 5 महिने वाचू शकते नाहीतर 4-8 दिवसात त्या ठिकाणी जाऊ शकते. कारण तुमच्या पोरीचं हृदय खराब झालेलं आहे. ती आता थोड्या दिवसाची सोबती आहे. बापाच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकली. काय करावं काही कळायला मार्गाने डॉक्टर साहेबांचे पाय धरले. सगळे प्लॉट विकेल मी काहीच ठेवणार नाही. फक्त माझी लेक मला त्या ठिकाणी परत द्या. सांगितलं ते शक्य त्या ठिकाणी नाही होणार आहे. त्याला एक मार्ग आहे मी तुम्हाला तो त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल. एकदम डोळ्यातलं पाणी वाहू लागलं. सगळे स्वप्न त्या ठिकाणी एका मिनिटात मातीत गेले होते. लेकराचं लग्न करायचं होतं. अनेक वस्तू त्या ठिकाणी तिनं अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी मनाशी बाळगल्या होत्या पण आता ते आपल्या हातात नाही राहिलं. एका बाहेर पोरगा आणि त्यांची बायको वाट पाहत होती पण बायकोला सांगायचं नाही पोराला सांगायचं नाही. पोरीनं सगळं ऐकलं होतं. तिला आता 4-8 दिवसानं थोडं बरं वाटू लागलं. तिला त्या ठिकाणी नॉर्मल इकडे त्या जनरल वार्डामध्ये त्या ठिकाणी घेतलं. एका रूम मध्ये जनरल रूम मध्ये त्या ठिकाणी घेतलं. आणि जनरल रूम मध्ये आल्यानंतर तिसऱ्या दिवशी बाप तो डबा घेऊन आला. पोरीनं दुरून बापाला पाहिलं आणि बापाला पाहिल्याबरोबर पोरीच्या डोळ्यातले अश्रू गळा वाहू लागले. बापाला मिठी पाली रडायला लागली. थोड्यात बापाने विचारलं बापही रडायला लागला. बापाने विचारलं काय झालं बाळा. सांगितलं काही नाही पप्पा तुम्ही काय रडताय. सांगितलं नाही रे बच्चू तुला पाहून मला वाईट वाटलं त्याच्यामुळे रडू आलं. सांगितलं तू काय रडते. सांगितलं पप्पा सांगते मी तुम्हाला. तिच्या आईला सांगितलं मम्मी तू थोडी बाहेर जा बरं. भैया तू थोडे बाहेर जा मला पप्पा सोबत थोडं बोलायचं आहे. कारण तिच्या आईला भावाला काही माहित नव्हतं. बाहेर त्यांना त्या ठिकाणी पाठवलं. आतून कडी लावून घेतली आणि तिने आपल्या बापाचा हात आपल्या हातात घेतला. पप्पा ज्या दिवशी आयसीयू मध्ये त्या ठिकाणी तुम्ही डॉक्टरांशी बोलत होते ना त्या दिवशी मी सगळं ऐकलंय पप्पा. खरं सांगू पप्पा तुम्हाला खरं तुम्ही ग्रेट आहात. मला जर त्या ठिकाणी आता मेल्यानंतर देवानं जर सांगितलं ना तुला काय पाहिजे तर त्या ठिकाणी मी सांगेल जन्मोजन्मी हाच बाप मला त्या ठिकाणी मिळावा. 18 वर्षापर्यंत तुम्ही हाडाचे काढ रक्ताचं पाणी करून मला त्या ठिकाणी लहानचं मोठं केलं पप्पा. माझ्याकडून काही चूक झाली असेल ना एवढ्या दिवस तर मला त्या ठिकाणी माफ करा. कारण मी थोड्या दिवसाची सोबती आहे. मला माहित आहे पप्पा की तुमची माझी संगती थोड्या दिवसाची आहे. बापाच्या डोळ्यातलं पाणी त्या ठिकाणी घळा वाहू लागलं. एक बाप आपल्या लेकरासाठी काय करू शकतो महाराज. काही करू शकतो त्या ठिकाणी. हे बापाचं प्रेम असतं. ऐकायचंय तुम्हाला नाही का.
टाटा हॉस्पिटल आहे, टाटा हॉस्पिटलमध्ये मी माझ्या पत्नीला 1 महिना तिथे घेऊन होतो, त्या बाजूला त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये भगवंताची गजानन महाराजांची कृपा झाली, सगळं व्यवस्थित केलं. परंतु त्या ठिकाणी दवाखाना आणि कोर्ट कचऱ्या दुश्मनाच्या पण वाट्याला येऊ नये महाराज, बेकार परिस्थिती असते, कुणाच्याच वाट्याला येऊ नये दवाखाना आणि कोर्ट कचऱ्या. केम हॉस्पिटलमध्ये मी असताना त्या ठिकाणी ते पाहिले वातावरण फार अवघड परिस्थिती आहे. एक माणूस खेळण्याच्या दुकानामध्ये गेला आणि खेळण्याच्या दुकानामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की सगळे लोक त्या ठिकाणी जास्त त्या कामात व्यस्त आहे, फार मोठं दुकान आहे आणि त्यानं त्या ठिकाणी काय जे करायचं ते केलं. वॉचमॅनचं लक्ष गेलं, बीप बीप असा आवाज आला. वॉचमॅन त्या ठिकाणी पळत गेला, त्याला धरलं, मारायला सुरुवात केली. मारत मारत त्याला मॅनेजरकडे आणलं आणि मारत मारत जेव्हा मॅनेजरकडे आणलं तेवढ्या सांगितलं, हरामखोरात चोरी करतो, लाज वाटत नाही. मॅनेजरनं त्या ठिकाणी सांगितलं, याला मारा. खूप मारलं त्याला, तो खाली पडला. त्याने सांगितलं, तुमच्या पाया पडतो, मी मला मारू नका, मी चोर नाहीये, मी वाईट नाहीये. सांगितलं, तू चोर नाही तर काय घातलंस त्या ठिकाणी. तेवढ्यामध्ये त्याचं त्या ठिकाणी ते त्याला पाहिलं तर त्याने एक त्या कमरेमध्ये एक त्या ठिकाणी एक बाहुली, एक त्या ठिकाणी डॉल अशी त्यानं चोरून त्या ठिकाणी घेतली होती. सांगितलं, तुला लाज वाटत नाही हरामखोरा, तू. त्यांनी सांगितलं, मी चोर नाही, व माझी मजबुरी समजून घ्या. कोणी ऐकायला तयार नाही, कोणी व्हिडिओ काढत होतं, कोणी काही करत होतं. तेवढ्यामध्ये कोणीतरी लक्ष गेलं की हा मला त्या टाटा हॉस्पिटल बस त्या ठिकाणी दिसला होता, त्या जवळ डॉक्युमेंट होते. थांबा, सांगितलं, मारू नका. मी त्याला किती दिवसाचा तिथं हॉस्पिटल जवळ त्या ठिकाणी पाहतोय. तेवढ्यात त्याला शांत बसले, सगळे शांत झाले, त्याचे ते डॉक्युमेंट पाहिले. तेवढ्यात त्यांनी सांगितलं, तुम्ही मला माफ करा, मला मारू नका, कारण माझी बायको त्या ठिकाणी अगोदर आजारानं मेलेली आहे. एकच पोरगी त्या ठिकाणी मला छोटी आहे आणि तिलाही त्या ठिकाणी कॅन्सर सांगितला आणि तिला त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं 2-3 दिवसात ती मरणार आहे. पण तिने मला त्या ठिकाणी काल सांगितलं, पप्पा मला डॉल पाहिजे, मला बाहुली पाहिजे. सगळे पैसे गेले हो आजारामध्ये, माझ्या खिशात 1 रुपया नाही राहिला, पण माझ्या लेकराची शेवटची इच्छा तरी मी त्या ठिकाणी पूर्ण करावी अशी माझी त्या ठिकाणी इच्छा होती. म्हणून काय करावं, अनेक लोकांना पैसे मागितले, कोणी दिलं नाही. म्हणून त्या ठिकाणी आत शिरलो आणि माझ्या लेकीसाठी बाहुली चोरली हो मी. मला काही नाही, मी चोर नाही हो, मी पैसे नाही चोरले हो. सगळ्याच्या हातातले त्या ठिकाणी मोबाईल खाली पडले. मॅनेजरच्या डोळ्यातलं पाणी त्या ठिकाणी बाहेर आलं. मॅनेजरने त्याच्या हृदयाला त्या ठिकाणी त्याला मिठी मारली. सांगितलं, मला माफ कर. 10,000चं बंडल मॅनेजरने गल्ल्यातून काढलं, त्याच्या हातात दिलं. सांगितलं, मला पैसे नकोय, फक्त माझ्या लेकीला डॉल पाहिजे होती, बाकी मला काही नकोय. मॅनेजरनं सांगितलं, दवाखान्यात नेऊन खाला. तेवढ्यात तो तिथं गेला. पोरीला त्या ठिकाणी डॉल पाहिली. पोरीने जेव्हा बाहुली पाहिली, पोरीला एकदम आनंद वाटला. त्या बाहुलीकडे पाहून हसली आणि हसली म्हणून बाला बाला म्हणून तिला त्या ठिकाणी असं हृदयाशी केलं आणि सांगितलं, बाला मी तुला पाणी आणतोय असं म्हणून तो बाप पाणी आणण्यासाठी गेला आणि पाणी आणण्यासाठी गेला. हसत हसत तिनं त्या डॉलला त्या ठिकाणी आपल्या हृदयाशी कवटाळलं होतं. पाणी आणण्यासाठी जेव्हा तो गेला आणि तेव्हा तिला सांगितलं, बाळा पाणी पी, पाणी पी. पण त्या ठिकाणी तिचा मानेचा कळस पडला होता. लेकरानं जगाचा निरोप घेतला होता. तेवढ्यामध्ये त्याने तिला हृदयाला त्या ठिकाणी मिठी मारली आणि सांगितलं, माझी लेक मला सोडून गेली, याचं दुःख मला जरूर आहे, पण जाताना मी माझ्या लेकीची इच्छा पूर्ण केली, हे समाधान माझ्या जीवात त्या ठिकाणी नक्कीच आहे. हा बाप असतो, हे फक्त बाप त्या ठिकाणी करू शकतो. ऐका, तसंच त्यांनी या ठिकाणी या बापाला त्या ठिकाणी सगळं समजून सांगितलं, बाळा तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे. सांगितलं, बाबा काहीच नाहीये, पण डॉक्टरांशी त्याचं काही बोलणं झालं होतं. अमेरिकेतली टीम त्या ठिकाणी इथं आणणार होते, तर डॉक्टर त्या ठिकाणी आले. त्या डॉक्टरांचे पाय धरले आणि सांगितलं, कसंही करा, माझ्या लेकीला वाचवा, आपलं जे ठरले ते त्या ठिकाणी करा. तेवढ्यात ती पोरगी बोलली, बाबा नका ना इथं लाचार होऊ नका ना पाया पडून. सांगितलं, बाळा तू टेन्शन घेऊ नको, तू 6 महिने नाही 12 महिने नाही, तू 80 वर्षापर्यंत जगशील, हा माझा विश्वास आहे. हा एका बापाचा शब्द आहे, तुला तू मरणार नाही बाळा. माझं त्या ठिकाणी धैर्य मला त्या ठिकाणी सांगते, माझं मन मला सांगतंय. आणि सांगितलं, साहेब तयारी करा. नंतर त्या ठिकाणी दुसरी टीम डॉक्टरांची बोलवली. सांगितलं, तू ऑपरेशन त्या ठिकाणी करायचंय. सगळ्या त्या ठिकाणी सगळ्याला भेटली गाठली, सर्वांना त्या ठिकाणी जवळ घेतलं, काय व्हायचं ते होईल. तिच्यावर शस्त्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झाली. ऑपरेशनचं त्या ठिकाणी सांगितलं, तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू झाली आणि शस्त्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झाल्यानंतर ऑपरेशन तिथं झालं. अनेक घंटे ऑपरेशन चाललं. ऑपरेशन त्या ठिकाणी झालं. नंतर ती शुद्धीत आली आणि शुद्धीत आल्यानंतर डॉक्टर तिच्याकडे आले. सांगितलं, अभिनंदन बेटा, तुला आता 70-80 वर्षापर्यंत भीती नाहीये, तू वाचलेली आहेस. इतका आनंद वाटला तिला. सांगितलं, आता माझा वाढदिवस जवळ आलेला आहे, मी आनंदाने त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करील. एक विचार तिच्या अंतःकरणामध्ये थैमान घालत होता आणि असं त्या ठिकाणी करत असताना तिने सांगितलं, माझा भाऊ, माझा बाप आणि माझ्या आईला मला भेटायचं आहे. थोड्या सांगितलं, बाळा तुला कोणाला भेटता नाही येणार बेटा, नाही का सध्या नाही भेटता येणार तुला. सांगितलं, मला माझ्या पप्पाची आठवण येऊ लागली, मम्मीची येऊ लागली, भावाची येऊ लागली. सांगितलं, नेमकंच ऑपरेशन झालेलं आहे बाळा, सध्या तुला भेटता येणार नाही. काही दिवस दवाखान्यामध्ये राहिली. सांगितलं, आता घरी घेऊन जा. तिला फुलचं इंजेक्शन दिलं आणि तिला घरी आणलं. घरी आणल्यानंतर शांत झोपलेली होती. दुसऱ्या दिवशी तिला त्या ठिकाणी जाग आली आणि जेव्हा तिला जाग आली, तिला पाहिलं
घर आहे आपलं. अरे बाप रे, माझ्या बापाचा आशीर्वाद साक्षात झाला. माझा बाप बोलला होता 80 वर्षापर्यंत जगशील. खूप बरं वाटलंय मला. एकदम त्या ठिकाणी उठून बसली. तेवढ्यात तिचा भाऊ अभ्यास करता करता आला. भावाला जवळ घेतलं, बघ मी वाचले. तेवढ्यात तिच्या भावाला काही, भाऊ तिला काहीतरी बोलणार. तेवढ्यात आई पोळ्या टाकता टाकताच पोळ्यात आली. भावाचा हात धरला, त्याला बाजूला केलं. बाजूला वे सांगितलं, दीदी मस्त वाटतंय ना तुला? सांगितलं, मम्मी खरंच माझ्या पप्पाचा आशीर्वाद साक्षात झाला ग. पप्पा बोलले होते डॉक्टर समोर त्या दिवशी 80 वर्षापर्यंत जगशील म्हणून. मला खूप बरं वाटतंय त्या ठिकाणी. आणि आता माझा वाढदिवस थोडे दिवस राहिला, मस्त त्या ठिकाणी सेलिब्रेट करू, मस्त आनंदानं त्या ठिकाणी वाढदिवस करू. सगळं त्या ठिकाणी आईला सांगत होती. आईच्या खांद्यावरती हात टाकला होता, पण आई नुसती शांत उभी होती. तेवढ्यात ती आईला बोलली, मला माहित आहे की जास्त पैसे खर्च झाले ना, त्याच्यामुळे तुला डोळ्यात आले असेल, तुला त्या ठिकाणी दुःख झालं असेल, तू पहिल्यापासून चिकटच आहे नाही का, तुला वाटलं असेल ना खर्च जास्त झाला म्हणून. तेवढ्यात आईनं तिला सांगितलं, तू थोडी शांत बैस. सांगितलं, जाऊ दे, नको त्या ठिकाणी तू हे करून, नाही का मी माझ्या पप्पाला सांगेल. आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी तिचं लक्ष त्या ठिकाणी असं म्हटल्याबरोबर तिची आई रडायला लागली. तेवढ्यात तिच्या आईच्या चेहऱ्याकडे तिनं पाहिलं, आईच्या कपाळाला कुंकू नव्हतं. तेवढ्यात तिने विचारलं, आई तुझ्या कपाळाला कुंकू नाहीये, नाही का आपल्या भावकीत कोणी वारलं का ग, सुतक पडलंय का आपल्याला? तेवढ्यात आईचा हुंदका दाटून आला आणि आईनं सांगितलं, सुतक नाही पडलं बाई, तू दवाखान्यात असताना तुझ्या बापानं जगाचा रोग घेतला, तुझा नसतं तुझा बाप मेला. असं जेव्हा तिला त्या ठिकाणी कळालं, तिला त्या ठिकाणी काय बोलावं काही कळत नव्हतं. त्या बापाने मला बोटात धरून चालणं शिकवलं. त्या बापाने मला सोडून एक घास खाल्ला नाही. रात्रीच्या बेरात्री त्या ठिकाणी मला दवाखान्यात केला असेल. त्या बापानं मला दिदीशिवाय कधी बोलला नाही. आज तो बाप मला सोडून गेलाय. जाऊ द्या, निदान बाप नाही भेटला तर बापाचा फोटो तर पाहू. किती दिवसापासून बाबा भेटले नाही, पण बापाचा फोटो पाहण्यासाठी तिने तिची पर्स उघडली. त्या पर्स मध्ये तिच्या बापानं चिठ्ठी लिहून ठेवली होती. प्रिय बेटा, तुला तुझ्या वडिलाचा अनेक शुभ आशीर्वाद. मला माहित आहे बाळा, जेव्हा तुझं ऑपरेशन सक्सेस होईल तेव्हा तुला पहिली माझी आठवण येईल आणि तुला माझी याद येईल. पण एक सांगू बाळा, नीट ज्या मनात जसं असतं ना बेटा, तसंच त्या ठिकाणी होत असतं. आता मला माहित आहे बाळा की मी आता तुमच्यामध्ये नसणार आहे, तुम्ही बहीण भाऊच त्या ठिकाणी असणार आहे. पण एक सांगू बेटा, तुला खूप स्वप्न होते की तुझे बद्दल, परंतु ते देवाच्या मनात नसेल. बरं जाऊ दे, आता तुम्ही दोघं बहीण भाऊच त्या ठिकाणी राहिलेले आहात. कॉलेजला जाताना खाली मान घालून जायचं बाळा, इकडं तिकडं बघायचं नाही. तुम्ही दोन्ही बहीण भाऊच आहेत. आता मी तुमच्यामध्ये नाहीये आणि ज्या घरामध्ये करता बाप नसतो ना बाळा, त्या घराकडे कोणी चांगल्या नजरेनं पाहत नसतं. बरं, म्हणून त्या ठिकाणी दोन्ही बहीण भाऊ चांगले राहा, आईला जीव लावा आणि प्रेमानं त्या ठिकाणी वागा. कधी भांडणं करू नका. खूप अभ्यास करून खूप मोठा व्हा बेटा. खूप वाटायचं ग मला की त्या ठिकाणी खूप तुला त्या ठिकाणी तुझा वाढदिवस मोठा करावा, तुझं लग्न मोठं करावं, परंतु माझ्या नशिबात नव्हतं बाळा. आणि तूही खूप चांगली वागलीस बेटा. चांगली राहा, आनंदाने त्या ठिकाणी राहा, आईला जीव लावा. आता तुम्ही तिघच राहिलेले आहात घरामध्ये. आणि हा, तुम्हाला एक दिवस विचारलं होतं ना पप्पा की माझा शेवटचा वाढदिवस तुमच्या घरी आहे, माझ्या वाढदिवसाला तुम्ही काय गिफ्ट घ्याल? तर मी तुला अशी गिफ्ट दिली ना बाळा, तुला 80 वर्षापर्यंत पुरेल. कारण तुझं हृदय खराब झालं तर मी माझं हृदय तुला देऊन त्या ठिकाणी जगाचा निरोप घेत आहे. याला बाप म्हणतात, जो स्वतःच हृदय त्या ठिकाणी देतो. एक कवीनं कुणीतरी असं म्हटलेलं आहे, अरे बाप स्वाभिमानी बाप कणखर कळा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, तेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळ ते घर. बाप म्हणजे कसारे, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा. बाप आमचे कवी प्रशांत सांगतात, कधीतरी बापाची उशी आपण चाचवून पाहिली पाहिजे. ज्या दिवशी बापाची उशी ओली लागली ना, त्या दिवशी समजून चला बाप आपल्या सुखासाठी रडलाय. कोणाला इच्छा नाही बॉसच्या शिव्या खायची, बॉसच्या त्या ठिकाणी इतकं बोलणं खायची कोणाची इच्छा नाही. पण आपल्या लेकरांच्या फी भरण्यासाठी, लेकरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येक बापा त्या ठिकाणी राबावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी मायबापाची किंमत केली. वरती त्याचा बनावा आधार, नाही किती घातले पितर काही फायदा नाही. आणि बाप कधी रडत नाही महाराज, जेव्हा त्याची लेक वाटी लावतो ना,
नाही का बाप साठवी तो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. असा बाप असतो. मग कुणाचाही त्या ठिकाणी असू द्या, बाप हा बापच असतो. म्हणून अशा सर्वांच्या बापाच्या चरणावर त्या ठिकाणी नतमस्तक होतो. मला या ठिकाणी बोलावलं नाही का, बोलता सगळे आपलेच लेकर आहेत. त्याच्यामध्ये माळी कोळी तेली तांबोळी सुतार कुंभार लोहार वंजारा बंजारा न्हावी अठ्ठा पगडीचे नाही का, फक्त मुस्लिम बांधव नाहीये. म्हणून जाताना त्या ठिकाणी एक विनंती करून जाईल तुम्हाला, व्यसनाचे अलिप्त जीवन जगा. आज मी मुलं मोजली सकाळी सर 27 पोरं बिगर लग्नाचे, सगळे आपले हिंदूचे पोरं 27 पोरं बिगर लग्नाचे.